श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। समर्थ सद्गुरु लेखमाला लेखक क्रमांक 65। तेरे चेहरे में वो जादू है, तेरे चेहरे में वो जादू है, बिन डोर खींचा जाता हूँ। जाना होता है और मगर तेरी ओर चला आता हूँ। जब से तुझको देखा है, देख के खुद को माना है, मान के दिल ये कहता है, मेरी खुशियों का तू है खजाना। पाना तुझको मुश्किल ही सही, पाने को मचल जाता हूँ। तेरे चेहरे में वो जादू है, हीरे जैसे थे, आंखों में है लाखों बातें, बातों में रस की बरसाते, मुझ में प्यार की प्यास जगाए। चल पड़ते हैं तेरे साथ कदम, मैं रोक नहीं पाता हूँ। तेरे चेहरे में वो जादू है। इंदिवर गजानन महाराज, स्वामी समर्थ, साईनाथ, शंकर महाराज, सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर आणि काही तुमच्या आमच्या संपर्कात आलेल्या, किंबहुना आपण त्यांच्या संपर्कात आलो त्या सर्व अवधूत दत्तात्रेय सद्गुरूंचे चेहरे आठवून पहा। सामान्याहून सामान्य अशी ही व्यक्तिमत्व। एखादा नवखा जर जवळून गेला तर त्याला झलकही लागणार नाही की साक्षात परब्रह्म इथं अवतरले आहेत। पण ऋणानुबंधातील ज्या भाग्यवंतांना ही झलक मिळाली, त्यांच्या तोंडून बातमी देशभरात काय विदेशात पोहोचली। 1975 पर्यंत काय सोय होती का दळणवळणाची? सगळा राम भरोसे कारभार। शिर्डीला निघायचे, शेगावला निघायचे तर टांगा करून स्टेशनवर जा, पॅसेंजर कधी येईल ते येईल, दाटीवाटीने प्रवास करा। पण तो केला भक्तांनी। 1900च्या सुमारास काय परिस्थिती असेल? तरीही भक्त मातीच्या मोडकळीस आलेल्या द्वारकामाईत पोहोचतच होते। ती ओढ, ती आग पाहिजे आतून। नाही नाही, मला जायलाच पाहिजे, ते सावळे परब्रह्म मला डोळा भरून पाहायलाच पाहिजे, तर माझा जन्म सार्थकी लागेल। माझ्या भौतिक सुखासाठी मी अनंत यातायात करतो, तर मग जो मला शाश्वत सुख द्यायला प्रकटला त्याच्यापर्यंत पोहोचायला माझ्या कम्फर्ट झोन मध्ये थोडं डिस्टर्ब होत असेल तर काय झालं? मला जर समजलंय की पिठापुरात गोपाळ बाबा प्रकटला, जसा शिर्डीत साईबाबा, अक्कलकोटात समर्थ बाबा, आणि मला बुद्धीही होतंय की त्यांचं दर्शन घ्यायलाच पाहिजे, तर मग मी जर हे दर्शन टाळलं तर माझ्यासारखा कपाळ करंटा दुसरा कुणीच असू शकत नाही। त्याला पाहायची यातायात जर केली तर 84 लक्ष योनीत फिरत बसण्याची यातायात थांबेल। हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।